अभय भाऊजींच्या केक्साला जरी धक्का लागला ना तरी माझ्याहून वाईट कोणी नसतं. ऑफकोर्स कस्तुरी, ऑफकोर्स. मी कारणाशिवाय उगीच कधीच कोणाचंच काही वाईट करत नाही. आता तुझ्या नवऱ्याचंच उदाहरण घे ना. जोपर्यंत तो माझ्याशी चांगला होता तोपर्यंत मीही चांगला होतो त्याच्याशी. पण उगीच वाईटात शिरल्यावर त्याला नुसतंच सोडून द्यायचं जयदीपच्या तत्वातच बसत नाही ते. जयदीप तो तुझ्या वाकड्यात शिरला कारण तू माझ्यावर त्याच्या बायकोवरती. मग काय बिघडलं कस्तुरी? हां, कोणाच्या तरी बायकोवर अशी नजर टाकल्याने काही वाईट नाही होत. आणि त्यातून तुझा मयुरेश, तुझा नवरा, तो तर नामर्द होता ग. माझा मयुरेश नामर्द नव्हता जयदीप. व्हायची मूल जन्माला घालण्याची क्षमता असणं किंवा नसणं त्यावर ना पुरुषार्थ ठरत नाही. व्हायची खरा पुरुष तो असतो तो नीतिवान असतो. तो जगातला प्रत्येक स्त्रीचा आदर करतो, तिचं स्त्रीत्व जपतो. आणि माझ्या मयुरेश मध्ये हे सगळे गुण होते. दुर्दैवाने हे गुण तुझ्यात नव्हते जयदीप. त्यामुळे नामर्द मयुरेश नाही, नामर्द तू आहेस. शट अप कस्तुरी, शट अप. ओके का आता का मिरच्या झोंबल्या रे तुझ्या नाकाला? जयदीप एकदा तुझा तूच विचार करून बघ. असं काय मोठा पराक्रम केलास रे तू? खूप धमक आहे ना तुझ्या अंगात. मग माझं प्रेम जिंकून दाखव ना. ते नाही करू शकलास तू कधी. उलट मला कायम फसून माझ्या आत्महत्येचा फायदा घेऊन तुम्हाला माझ्यावरती प्रेम असल्याच्या बडाय मारल्यास. अरे जयदीप, पण तू माझ्या शरीरातच अडकून राहिलास फक्त. त्या रात्री काय झालं काय नाही मला माहिती नाही, पण मलाच नको त्या दिवशी तू जर का सत्य काय माहितीये तुला? तू फक्त माझं शरीर मिळवलंस, माझं मन माझ्या मयुरेशकडे, आणि ते कायम त्याच्याकडे राहणार आहे. आणि खरा पुरुष कोण आहे माहितीये? जो त्याच्या स्त्रीच्या मनावर अधिकार गाजवतो. आणि त्या दृष्टीने पाहायला गेलं ना तर मयुरेश खरा पुरुष आहे. तू फक्त एक वासना देस. इनफ इज इनफ कस्तुरी. वाटेल ते बडबडू नकोस काय. मी काही चुकीचं बोलत नाही ना जयदीप. त्या रात्री हे सगळं घडलं होतं ना, तूच मला म्हणालास. तुला स्वतःची लाज वाटत नाही ना जयदीप? माझा इतका छळ करून मला इतका त्रास देऊन तुझा तू अपेक्षा करतोस की मी तुझ्याकडे परत यावं? कदाचित हात बोलून मी येईन तुझ्याकडे परत. पण माझ्या आयुष्यातली ती काळी रात्र कधी विसरू शकणार नाही मी जयदीप. माझ्यासाठी तू काय वकवकलेला पशुच राहणार आहेस. आणि माझ्या पोटात जे बाळ वाढतंय ना त्याला मी हेच सांगणार आहे की तू तुझ्या आई वडिलांच्या प्रेमाचं प्रतीक नाहीयेस. तुझं पाप एक नराधम होता. तू तुझ्या आईच्या असहाय्यतेचं आणि पापाने केलेल्या अत्याचाराचं प्रतीक आहेस. आणि मी तिला त्या रात्रीबद्दलही सांगणार आहे. कसं तुम्हाला घरी बोलवलंस, मला कॉफी पाजलीस, मला बेशुद्ध केलेस आणि मग माझ्यावरती बलात्कार केलास. बास कस्तुरी बास. मी काहीही केलेलं नव्हतं तुला. 4 तास माझ्या पलंगावर फक्त एकटी पडून होतीस तू तिकडे. मी तुला हात देखील लावला नव्हता. कळतंय तुला? कळतंय? मी तुला स्पर्श देखील केला नव्हता. तुझ्या पोटात वाढणारा बाळ माझा नाहीये. आणि तू सांगितलेले निकष लावायचे असतील ना तर येस मी पूर्ण पुरुष आहे. येस मी पूर्ण पुरुष आहे. हस जितकं हसायचं तितकं हसून घे कस्तुरी. कारण काहीही न करता तुझी जी काही वाट लावायची होती ना ती मी ऑलरेडी लावली.
आवरा डॉग, हात आवरा. डॉक्टरचा हात माणसाचा जीव वाचवतानाच चांगला दिसतो, हं? माणसाचा जीव घेताना नाही. हेच बरोबर जोखलंयस तुम्हाला. तुम्हाला फक्त एवढंच माहिती आहे की आमच्यासारखी पापभिरू सज्जन माणसं फक्त चांगलं वागू शकतात. पण तुला हे माहित नाहीये की सामान्य पापभिरू माणसं स्वतःला हवा तेवढा त्रास सहन करू शकतात, पण त्यांच्या कुटुंबावरती एवढीशी जरी आच आली ना तरी ते पेटून उठतात. आणि नेमकी ही चूक तू केलीस जयदीप. कस्तुरी सारख्या निष्पाप मुलीला आमच्या मनातून उतरवण्यासाठी तू तिच्यावरती जो घाणेरडा आरोप केलास ना, मला तर त्याचा उच्चारही करवत नाहीये रे. अरे त्या कस्तुरीचा मी गुन्हेगार ठरलो, कधी नेहमी तो मी माझ्याच नजरेतून उतरलो. या सगळ्याला तू कारणीभूत आहेस. मी तुला कधीही माफ करणार नाही, लक्षात ठेव. झालं बोलून? व्हेरी गुड, क्या बात. निघा आउट. आय से आउट. जाणारच आहे मी, पण असा जाणार नाही मी. तुझ्या हाताला धरून पोलीस स्टेशनमध्ये फरफटत येणार आहे मी तुला. आजपर्यंत तू आमचा जो मानसिक छळ केलास ना, त्या सगळ्याची किंमत वसूल करणार आहे मी. चल. हे चले, तुला काय वाटलं तू चल म्हणलास की मी तुझ्या लगेच मागे येईन? हां, तुझ्या भावासारखा नामर्द नाहीये मी, कळलं ना? माझ्या भावाचं नाव मध्ये घेऊ नकोस तू. हे एकदा नाही 100 वेळा घेईन. नामर्द होता तुझा भाऊ, नामर्द. आणि म्हणूनच मी माझ्या कस्तुरीला माझ्याकडे बोलवतो. अधिकारींच्या सुनेकडे असं वाकड्या नजरेने पाहणाऱ्याला ही शिक्षा खूप कमी आहे. तुला खरं तर तू म्हणालास ते खरं आहे जयदीप. हे हात कोणाचा जीव घेण्यासाठी नाहीच आहेत. पण एक लक्षात ठेव, मी गुन्हेगाराला मोकळंही सोडू शकत नाही. जयदीप, तू भाऊजींना काही करणार नाही. तुझं वैर माझ्याशी आहे ना. तू तू त्यांना सोड. तुला हवं तर मला मारायचं तर मला त्यांना सोड प्लीज. जयदीप प्लीज. नाही कस्तुरी, ह्याच्या भावाने जी चूक केली होती तीच चूक आता पुन्हा याने केली. त्यामुळे मयुरेशला जी शिक्षा मिळाली ती त्याच्या भावाला पण व्हायला पाहिजे, कळलं?
मारलं त्याला? हो हो, मी ठार मारलं त्याला आणि त्याच्यासाठी हीच शिक्षा योग्य होती. मला जराही पश्चात्ताप होत नाहीये याचा. फक्त ही शिक्षा त्याला न्यायालयात झाली असती तर मला जास्त आनंद झाला असता. डॉक्टर अभय, एखादा गुन्हेगार सुधारण्याच्या पलीकडे गेला ना की त्याला संपवणं ही काळाची गरज ठरते. पण ती गरज मी पूर्ण केली. आता याचं काय करायचं ते मी बघते. तुम्ही कस्तुरीला घेऊन निघा. कस्तुरी, एक मिनिट. पुन्हा एकदा न्याय मिळवून दिलास तुम्हाला. कस्तुरी, वहिनी, आपण जिंकलो. आपण जिंकलो. महाराजांच्या कृपेत आता सगळं छान होणार आहे. वहिनी, काय झालं? तो जयदीप गेला. वहिनी, मेला तो संपला. हे कुठे? भाऊजी अगदी व्यवस्थित आहे. तुला काही झालं नाही. ते श्रुजा मॅडम बरोबर गेलेत पोलीस स्टेशनला स्टेटमेंट द्यायला. तो जगदीप गेला पण भाऊजींच्या मनातला माझ्याबद्दलचा संशय तो मिटून गेला. तो
अभय भाऊजी आता थोड्या वेळात येत आहेत आपल्या सगळ्यांना घरी घेऊन जायला.